भाई आम्ही तर जनरलचे पूर्ण डब्बे फिरून आलो. इथं ते एंड पण झाला. थोडीशी सेन आहे का मी? अरे भाई आमच्या ग्रुप मधली मेंबर आहे रुचिरा. हा आला 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 आला. आता आम्ही आमची बॅग ठीक करायला आलोय. बॅग एक्सप्लोर शेगाव. चलो चलते भाई. 5 धाम जाणार आहे आम्ही. 2 म्हणजे महालक्ष्मी मंदिर, अजून आनंद सागर जाणार आहे. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आम्ही जाणार आहे शेगाव. आज आता किती वाजले? आता 6:30 वाजले. अजून आम्ही बडनेराच्या रेल्वे स्टेशनवर आहे. आता जस्ट तिकीट काढून आलो. आता चाललो शेगाव. चला पाहू. तर गाईस ट्रेन काही यायचं काही नाव नाही घेता यार. आम्ही कंटाळून गेलो पण ट्रेन यायचं नाव नाही घेता. लय कंटाळून गेलो. कधी येते काय. शेवटी मालगाडी येऊन गेली यार, पण ट्रेन यायची नाव नाही घेता. चला आता ट्रेन वगैरे आल्यावर भेटूया, नाही तो डायरेक्ट शेगावला भेटू. बाय बाय. तर गाईज आम्ही ट्रेनमध्ये इतकं फिरत आहे की शेवटीपर्यंत येऊन गेलो पाहिजे. लास्ट तक आ गए भाई हम लोग. मतलब जगह ही नहीं मिल रही यार बैठने की. क्या करें अभी, कुछ काम ही नहीं है तो फिर रहे इधर की उधर इधर की उधर. इसकी हालत देखो कैसी हो गई भाई. इसके मुंह पर तो 12 बज गए. चलो भाई और घूमते पूरा एक्सप्लोर करते ट्रेन. आपण आणखी समोरचो भाई पूरा एक्सप्लोर करेंगे भाई. लास्ट तक एंड तक लास्ट तक पहले से एंड तक. भाई आम्ही तर जनरलचे पूर्ण डब्बे फिरून आलो. इथं ते एंड पण झाला. थोडीशी सेन आहे का मी? सो गाईज आम्ही आलो आहे आता फायनली शेगावला. टाईम झाला आहे भाई 9:15 वाजले. खूप वेळ लागला, जाम वेळ लागला शेगावला पोचायला. तर मस्त दर्शन वगैरे घेऊया गजानन बाबाचे. दे नंतर रूम वगैरे करूया. चला मग जेवणाच्या टाईमला भेटूया किंवा मंदिरात गेला भेटूया. चला बाय बाय गाईज. चला गाईज आम्ही तर आलो होतो रूम बघायला भक्त निवासमध्ये. भक्त निवास आणि भक्तांसाठी रूमच नाही ठेवली, फुल झालं. पण आता आम्ही थोडं दर्शन वगैरे करूया. गजानन महाराजांचं दर्शन केल्यानंतर जेव्हा आम्ही आनंद विसावामध्ये तिथं तर अवेलेबलच राहते आहे, त्यांचा विषयच नाही. चला मग जाऊया दर्शन वगैरे करूया. चला मिळते. बाय बाय. अमृततुल्य चाय. अरे वा, चहा कसा आहे मग? अमृतवाले चाय. अरे ना गाईस ट्रेनच्या दर्शनासाठी इतकी सगळी गर्दी आहे ना. आपण बघू शकता इतक्या रात्री सुद्धा एवढी गर्दी आहे. काय क्या व्ह्यू आहे यार. रात्रीचा पण मस्त व्ह्यू आहे. चला मग दर्शन वगैरे करूया, नंतर भेटूया आपण. बाय बाय. तर गाईस आमचे दर्शन झाले आहेत आता.
पाऊण तास थांबूनही आता आम्ही चढू. आम्ही खूप वेळपर्यंत वाट पाहिली पण आम्हाला बस म्हणजे रूम तर भेटली नाही. पण कसं तरी हे लोक आहे हे त्यांचा ग्रुप होता, मोठा ग्रुप होता तर 13 लोकांचा. त्यातले 7 मुली होत्या तर घरी गेल्या. त्याच्यामुळं ते आले म्हणजे तिथं जे होते जे लोक मॅनेज करत होते सगळं रूम्स वगैरेचं त्यांना म्हणत होते आहे ठीक आहे 7 बेड. तर मग आम्ही जाऊन राहिलो आता. नशीब कसं तरी नशीब रे बा, कोणी सुट्टी पाहून येऊ नका रे बा. नाही पहिले प्रॉपर प्लॅन करा. अजून यायचं आहे सुट्टी करून तर पोहोचा, लवकर पोहोचा. लवकर पण नका पोहोचू, तुम्ही सुट्टीच्या दिवशी येऊच नका. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आजचा ब्लॉग इथेच आपण एंड एक लास्ट वाली ॲस्थेटिक क्लिप. अजून माझ्या पाठीवर आहे जी बॅग. माझे शोल्डर खूप जास्त पेन करत. जो नेक्स्ट ब्लॉग जो आहे ना तो उद्याचा, तो याच्यामध्ये दिसेल पण डे 2 म्हणजे उद्या वगैरे ऍड करून देऊ याच्यातच. Vlog बाकी एकच आहे. उद्या त्याला अरे भाई ही आमच्या ग्रुपमधली मेंबर आहे रुचिरा. तिचा काहीच फोन चार्ज नाही. रात्रीपासून ती ट्राय करते फोन चार्ज करायला. की बेकार हालत झाली आहे ना तिची. तर गाईज आमची तयारी वगैरे झालेली आहे. आता आम्ही चेकआउट वगैरे करत आहे आनंद विसामध्ये. म्हणजे आता सकाळचे वाजले असेल 6:30 तर वाजलेच असेल. मग अजूनपर्यंत दिवससुद्धा निघाला नाही. बघू शकता तुम्ही अंधार आहे पुरा. फ्लॅशलाईटवर काम चालू आहे आमचं. तर आता चला मंदिरात वगैरे जाऊ, थोडं ब्रेकफास्ट वगैरे करू, नाश्ता वगैरे करू, मंदिरात जाऊ. भेटूया नंतर. बाय बाय गाईज. निघून काही असं काही फायदा असल्यासारखा नसल्यासारखं वाटून नाही राहिला बाई. तुम्ही लाईन बघू शकता, इतकी घाण लाईन आहे म्हटलं, इतकी घाण. इतकी काही लाईनच नावाची चीज असते काय भाई, एवढी लाईन. आता काय ॲटो करून जावं लागेल यार, एवढी मोठी लाईन थांबणं नाही पुरत. म्हणजे सकाळी एवढ्या लवकर उठून सुद्धा एवढी मोठी लाईन, काही फायदाच नाही राव बाई. एवढी मोठी लाईन एंड झाली यार. तर गाईज आता आम्ही आलो चहा प्यायला. बाई हाय करून दे एकदा, मॉर्निंग देऊन दे. हा गेट आलं, आला 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 आला. अरे बाई यांचा टिक्का वगैरे लावून चालू आहे. छान दिसत आहे रे. टिक्का लावते गाई. शेगाव म्हणजे टिक्का पाहिजेच. टिक्क्याशी अपूर्ण आहे बाई. आम्ही मंदिरात 3 टिक्केवाले रिजेक्ट करून आलो. एंजाइटी वाली है ये. सीरियसली प्रॉपर चाहिए उसको. हाँ हसून दे एकदा राधे. तर गाईज आम्ही मंदिरात जायला, देवाचं दर्शन घ्यायला फुल तयारीमध्ये आहे. पण आमचं नशीबच असं आहे की काही ना काही येतेच कालपासून. आता बघा सुरक्षा गृहासाठी जायला लाईन बघा बाई. लाईन एवढी मोठी आहे की बस कधी ठेवावं कसं ठेवावं समजत नाही. अजून तर मंदिराची लाईन बाकी आहे. मंदिराची लाईन किती मोठी असेल. आज म्हणजे दिवस असा आहे का यार, काऊन म्हणा आमच्यासोबतच असं. चला मग ठीक आहे. गाईज आमचे बॅग्स वगैरे ठेवण्यात झालेले आहेत. चाललो आम्हाला श्रींच्या दर्शनासाठी. इतकी गर्दी आहे ना, जागी गर्दी काय ही गर्दी. आणि साधे बॅग्स वगैरे ठेवाले गर्दी एवढी, तिथं घुटमळत होता जीव पुरा इतक्या गर्दीमुळं. आता सांगते 1.5 तास या दर्शनासाठी आम्ही चाललो दर्शन करायला. 1.5 तास लागते की अजून किती लागते देव जाणे बाबा. बाय बाय. आम्ही लाईनीमध्ये लागून आम्हाला मंजिल मिळाली लवकरात लवकर. वेळचं लागून शेवटी आम्ही आता फक्त 15 मिनिट्सचा वेट आहे. गर्दी इतकी आहे यार इथे. भयंकर कालपासून एवढी गर्दी.
काहीच आमचं जेवण वगैरे चांगलं झालं, मस्तपैकी दर्शन वगैरे पण झालं. आता आम्ही स्कूल वगैरे पण बाकी ठिकाणी पण जाऊया, एक्सप्लोर वगैरे करूया. तर तुम्हाला पण थोडंसं सिनेमॅटिक शॉर्ट्स तर टाकतेच मी. चला मग आता आता आम्ही आमची बॅग ठीक करायला आलो आहे. हा ऑटो आहे, ऑटोमध्ये आम्ही जाणार आहे. मस्त आता एक्सप्लोर करतो. 5 हे होते धाम, आणि 2 ते महालक्ष्मी मंदिर आणि आनंद सागर. 5 धाम जाणार आहे आम्ही. 2 म्हणजे महालक्ष्मी मंदिर, अजून आनंद सागर जाणार आहे. ठीक आहे, आम्ही दाखवतो. म्हणजे पहिले 5 धाम पाहून घेऊ, त्याच्यानंतर आम्ही महालक्ष्मी मंदिर जाऊ. महालक्ष्मी मंदिर वापस येताना आनंद सागर मध्ये थांबू. एक्सप्लोर शेगाव. चलो चलते बाई. तर गाईज आता आम्ही आलो आहे कृष्णाजीच्या मठामध्ये. येस गाईज, त्याला मस्तपैकी एक्सप्लोर करूया कृष्णाजीचा मठ. मला पण दाखव. तर गाईज आता आम्ही आलो आहे शिव पुरातन मंदिरमध्ये गजानन महाराजचं. चला आता जाऊया, बघूया काय. आता इथं आलं आहे गजानन महाराजांच्या प्रगत स्थळांच्या ठिकाणी. चला मग आता तिथे जाऊया. म्हणजे गजानन महाराजांनी इथे पहिल्यांदा येऊन इथे जेवण केलं असं म्हटलं जाते. इथे त्यांचं एक प्रगत स्थळ आहे. चला तुम्हाला दाखवते होता सिनेमॅटिक शॉर्ट्समध्ये. चला गाईज आम्ही पैदल आलो आहे. म्हणजे तिथून जवळच होतं. तर आम्ही आलो बंकट सदनकडे. काय आहे मला पण नाही माहिती अजूनपर्यंत. बंकट सदन नाव माहिती आहे. चला बघूया काय आहे. परवाचा समजलं ना तुम्हाला? जमले. गजानन महाराजांचे बंकट भक्त होते. हे दोघे जण भक्त होते त्यांचे. हे बंकटलाल आहेत आणि ते गजानन महाराजचे भक्त होते. आणि दामोदर पण हे दोघे जण भक्त होते. इथे राहतो बंकटलालला इथे राहतो. सदन म्हणजे घर. तुम्ही ते पण येत होते गजानन महाराज. बंकट सदन म्हणजे बंकट लाल ते त्यांचं नाव होतं आणि सदन हे त्यांचं घर आहे. आता समजलं गाईस तुम्हाला बंकट सदन म्हणजे. चला आता नेक्स्ट प्लेस बघूया. गाईज आता आम्ही आलो आहे शीतला माता मंदिरमध्ये. हे 5वं प्लेस आहे त्या ठिकाणी. हो, चला मग आता तुम्हाला पण दाखवतो शीतला माता मंदिर सिनेमॅटिक शॉट. आता आम्ही आलो आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये. थोडं एक्सप्लोअर वगैरे करतो. सिनेमॅटिक शॉट्स ह्याच्यामध्ये ॲड करून देतो कसं आहे काय आहे. चला भेटूया नंतर.
तर काही यांचं काही गोला काही खाणं होत नाही काला खट्टा नाही. कसं वाटलं मग? सही आहे ना. चलो आगे चलते. गाईज आता आम्ही आनंद सागर मध्ये आलेलो आहेत. एंटर करतो आनंद सागर. हा चला आता आपण आनंद सागर एक्सप्लोर करूया. चला थोडं मस्त व्हिडिओ वगैरे शूट करूया इंस्टाग्रामसाठी आणि थोडे फोटोज वगैरे क्लिक करूया. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायचे असेल जे आम्ही शूट केलेले असेल त्याच्यासाठी मला इंस्टाग्रामवर फॉलो करा नक्की. माझी ID मी इथे मेन्शन करते. चला तर मग ठीक आहे बाय. तर गाईज ऊन इतकी आहे की आम्हाला एका स्टॉलवर 3 जणांना भागवा लागत आहे. आमच्या स्टॉलची कमतरता आहे म्हणून आम्हाला एका स्टॉलवर भागवा लागत आहे सगळं. स्टॉल नाही. गाईज आता आम्ही जाणार आहे आमच्या गावाला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्कीच करा. गुड बाय.